झी मीडियावर गुरुवारी ओबीसी शिष्यवृत्तीच्या अनुदानात भली मोठी कपात केल्याची बातमी प्रसारित केल्यावर 24 तासाच्या आतच त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत उमटले। अजित पवारांनी याविषयी औचित्याचा मुद्दा मांडला। शिष्यवृत्तीची कपात केल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाच्या प्रश्नाचा गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळेला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, केंद्रानं 10 वर्ष पैसेच दिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। शिवाय अधिक माहिती घेऊन पुन्हा सभागृहापुढे येईन असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी कपात केल्याने 2 वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे। शिष्यवृत्तीमुळे शिक्षण सुलभ झालेल्या लाखो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेली आहे। राज्यामध्ये 8 लाख ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न असून केंद्र सरकारकडून राज्यावर आणि राज्यातील विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालेला आहे, राज्यातील लाखो ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि या गंभीर विषयावर सभागृहाचं मी लक्ष वेधतो। मुख्यमंत्री महोदय, आपल्याला स्वतःला ह्याच्यामध्ये सरकारचे प्रमुख या नात्याने लक्ष द्यावं लागेल, नाहीतर एक खूप मोठी अस्वस्थता ओबीसी समाजामध्ये या शिष्यवृत्तीच्यामुळे निर्माण झालेली आहे। हे जे 500 कोटी आपण सांगितलं ना 14-15 ते देशाकरता त्यांनी दिले, आपल्या महाराष्ट्राला दिलेले नाहीत। देशाकरताची तरतूद त्यांनी 500 कोटीची करून टाकली नाही, तर ते आपल्याला 100 कोटी देखील मिळाले नाही। गेल्या 10 वर्षात जर आपण बघितले, हे जे आपण सांगताय ना की 14 मध्ये 500 कोटी मिळाले किंवा 13 मध्ये, ती वस्तुस्थिती नाही, हा ते देशाला दिले आहे। तर ही जी योजना आहे, ही योजना 2005-6 सालापासूनच केंद्र सरकारने छोटी करून टाकली आहे। पण आपण 5-6 साली ही योजना छोटी झाल्यानंतर आपण आपलं दायित्व मात्र तेवढंच ठेवलंय। त्या दायित्वात आजही कुठली कमतरता या राज्य सरकारने केलेली नाही। तथापि याची पूर्ण माहिती घेऊन याचं सविस्तर निवेदन करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।